विदर्भातील सुपुत्र आणि टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत समालोचक श्याम आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिलाच फटका, हुकचा फटका आहे. सुरुवात केली आहे या इनिंगची, या मॅचची सुरुवात चौकारानं 4. नक्कीच चांगला फटका खेळला होता आणि नक्कीच म्हणजे मी तुमच्या दिशेने येईल, कारण हा फलंदाज जो आहे ना हा 40+ आहे. अगोदरचा एक 40+ होता, त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले होते, हाही 40+ आहे. त्यामुळे इथून म्हणजे असं नाही मिळत, यंग जनरेशन आहे. त्यानंतर थोडेसे आपण जर विचार केला ना तर एक 30 वयाचे आहेत, त्यानंतर 40 वयाचे खेळाडू आहेत, म्हणजे सर्व गोष्टी आहेत. यावेळी बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं, पण चेंडू तितका फलंदाज तिथून बीट झालेत, कारण पडल्यानंतर उचली घेतली आणि तिथून आपण जर बघितलं गेलं ना तर डॉट बॉल आलाय. आतिशने इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, पण सर नक्की चर्चा या गोष्टीची होईल की या खेळाडूकडे तितकंच क्षमता आहे, मग तुम्हाला हा संघ पुढे नेणं गरजेचं आहे. खूप चांगला उल्लेख तू केला क्षमतेविषयी. शॉर्ट बॉल आहे, पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका खेळला जातोय. फिल्डर नाहीये, इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू मात्र पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद धन्यवाद डीसे. आणि पुन्हा एकदा तोच फटका आणि मी तुमच्या दिशेने येईल, कारण या खेळाडूचा जर महत्वाचा झोन जर बघितला ना स्ट्रोकचा, तर स्क्वेअर लेग आणि मिड विकेट आहे. त्यामुळे तुम्ही त्या दिशेने चेंडू हाताळाल ना तर मग तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपल्याला सातत्याने पाहायला भेटेल. पण इथून यश आहेत, यश गोलंदाजीवरती आलेत. मग तुम्हाला या षटकामध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर मग चांगली गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे एका साईडला पण घनश्याम पाहू शकतो की युवा टॅलेंट आहे गोलंदाजीच्या दिशेनं, तर एका साईडला लेजंड जो अगदी मी म्हणेन कसलेला खेळाडू आहे. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, इनसाइड आउटचा फटका आहे इनफिल्डच्या वरून. हो, चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी केला गेला होता, तितकाच चांगला झेल कॅरी करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेला होता. 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळतील. 2 धाव्यानं धावसंख्या झाली ती तब्बल 10 धावा. एक खूप चांगला उल्लेख तू केलास की जेवण जवळ क्षमता आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक जेवण खेळतोय, तुम्ही शॉर्ट बॉल जेवणला टाकलात तर त्या दिशेने जेवण वारंवार खेळू शकत. ती त्याची मजबूत बाजू आहे, ती त्याची जमेची बाजू आहे. मात्र एका साईडला जर आपण पाहिलं तर खास करून अनुभव देखील त्याच्या पाठीशी आहे. अनुभव आहे म्हणे, अनुभव दाखवलाय. चेंडूला सरळ आपण बघितलं गेलं तर चार्ज केलंय. चेंडू आलाय लॉंग ऑन, सीमारेखा पार, षटकार. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघितलं गेलं ना तर ऑन साईडला 2 खेळाडू पाहायला भेटले जातात. ऑन साईडला 2 खेळाडू पाहायला भेटले जातात, पण सध्या गोलंदाजी जर विचार केला तर आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर होते, पण फलंदाजाच्या जवळ होते. फलंदाजाच्या जवळपास हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळलाय मिड विकेटला. चेंडू चाललाय सीमारेखा पार. आणखीन एक बॅक टू बॅक षटकार. थँक्यू. शपथ झाला तो ऑफ स्टंपच्या डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आला होता, तिथून मात्र या चेंडूला पूर्ण फोर्सनं पाठवून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्सपिरियन्स आहे. जितके उन्हाळे पावसाळे मी तर म्हणेल या खेळाडूंना पाहिलेत, मिस्टर जयमननं पाहिलेत, तितकेच उन्हाळे पावसाळे टेनिस बॉल क्रिकेटचे यश पाटीलनं पाहिले नसतील. त्यामुळे मी म्हटलं होतं ना, एका साईडला युवा टॅलेंट आहे, एका साईडला लेजंड आहे, अनुभव आहे. म्हणजे म्हणायचं गेलं तर भरपूर रुजलेला, भरपूर कसलेला टेनिस बॉल क्रिकेटमधला तो खेळाडू तुम्ही पाहू शकाल. जयवन 6 चेंडू 22 धावसंख्येवर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नक्कीच 6 चेंडू 22 धावा, पहिला फ्लाइंग स्टार्ट आपण जर विचार केला तर कुसमा खाडी संघाकडनं पाहायला भेटतोय. आणि जयवंत आणि अमोल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता अमोल आलाय स्ट्राईक वरती, अमोल आलाय नॉन स्ट्राईक एंड वरती. त्याने 6 चेंडू बघितलेत, आता स्ट्राईक वरती अमोल आलाय. पण इथून जर विचार केला ना तर इथून अमोल कशा प्रकारे बॅटिंग करेल हे महत्वाचं आहे, कारण तुमच्या अगोदरच्या पहिल्या 6 चेंडूने जयवंतने खेळलाय. आता स्ट्राईक रोटेट होईल का इथून अमोल अटॅक करण्याचा प्रयत्न करेल का गोलंदाजी मार्कवरती आता अजून एक लेजंड आलाय. तोही 40+ क्रिकेट हाताळतोय, तोही 40+ क्रिकेट खेळतोय, विशाल पाटील आलाय. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये जुगलबंदी आपल्याला सातत्याने पाहायला भेटेल. विशालच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय, धावा रोखण्यासाठी चेंडू दिलाय. आता कर्णधार महेशने थोडीशी चर्चा केली की विशाल इथून तुला यावं लागेल, प्रमोट करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये आपण धावा खर्च केल्यात.
मग या षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न होईल की इथून अमोल चांगला फटका खेळेल, हे महत्वाचं आहे. खूप खूप चांगला उल्लेख आपण केला घनश्यामजी, कारण बघा इथून कुठे धावा संख्येला कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. क्रिकेटचा पहिला शब्द सी फॉर कंट्रोल, आणि ते कंट्रोलमध्ये आणण्याचं काम करेल का विशाल पाटील. पहिला चेंडू यावेळेस ऑफ साईडला, मागे फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये, इन फील्डच्या वरून हा देखील येतोय खणखणीत चौकार. माझा भाऊ ज्यांनी मला इथं बोलवलं, किरण दादा. धन्यवाद धन्यवाद. पॅटर्न शॉट आलाय डीजेच्या माध्यमातून, सॉन्ग आलंय, पण आता क्षेत्ररक्षण आलाय. आता या गोष्टीची चर्चा होईल या चेंडू नंतर. पण सध्या विशाल पुन्हा एकदा सज्ज झालाय. धावसंख्या होती ती म्हणजे 26. चेंडू चालला ऑन साईडला, डीप वरती क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतोय. वन बाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल आणि सध्या तरी आपण बघितलं गेलं ना तर एक धाव येते. आता इथून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक लागला होता डीप मध्ये आणि चेंडू यष्ट्यांच्या मध्ये पिच केला होता. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर आपण क्षेत्ररक्षक डीप वरती लावतो मग त्या गोष्टी त्या दिशेने, कारण अगोदरचा फटका खेळताना मिसटाईम झाला होता, मग त्या दिशेने ती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चर्चा त्या गोष्टीची होईल. पुन्हा एकदा विशाल सज्ज होईल. सफल झाला यावेळेस देखील, सफल झाला. अगदी बैठक स्ट्रोक, बॉडीला थोडंसं वाकवलं, डाव्या पायाचा गुडघा जो आहे तो अगदी यष्टीच्या खेळपट्टीच्या अगदी तो जवळ आणला आणि तिथून मात्र या चेंडूला पीक केलंय. आणखीन एक मोठा फटका, धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत, इथे देखील येतोय हा खणखणीत षटकार. एवढं गाण्याने प्रेम दिलं का एका गाण्यासाठी इथं बोलवले, क्या बात आहे. नाही माझी केलं धन्यवाद धन्यवाद. अजयचे नक्कीच सॉन्ग आपण सध्या बघतो डीजेच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती म्हणजे 33-28 वरती सध्या आपण बघतो. बॅटिंग करतो छान, गती परिवर्तन केलंय सध्या आपण बघतोय. विशालने इथून थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केलाय, कारण 3 मध्ये 11 खर्च केल्यात. आता हा चेंडूवरती सिंगल लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव आलंय. धावसंख्या होती ती म्हणजे इथून जर विचार केला तर 34. सध्या आपण जर बघितलं गेलं ना तर कुसमाय खार्डी संघाची स्थिती छान पद्धतीने पाहायला भेटते. या 6 षटकांचा मॅच आहे, त्यामुळे या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे. इथून ब्रेक थ्रू मिळेल का हेही महत्वाचं आहे. ब्रेक थ्रू मिळेल का पण तिथून थोडासा क्षेत्ररक्षक रेडी नव्हता 30 सर्कलमध्ये. का क्षेत्ररक्षकाला ठेवण्यात येत आहे तिथे चाणक्य असं क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. जेव्हा गोलंदाजाचा रनरअप चालू होतो ना, फॉलो थ्रो पर्यंत येतो, जेव्हा चेंडू रिलीज केला जातो ना, तेव्हा तिथे हालचाल झाली पाहिजे. ही हालचाल जर असती तर हा झेल नक्कीच टिपला असता. 101%. अगदी योग्य विश्लेषण. कुठेतरी तिथे स्टार्ट घेणं गरजेचं होतं. जर थर्डमॅनच्या फिल्डरनं तिथे स्टार्ट घेतलं असती तर नक्कीच योग्य विश्लेषण तू केलंस की तो कॅच त्या ठिकाणी होऊ शकला असता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील गुड बॉल व्हाईट यॉर्करचा मारा या ठिकाणी केला गेलाय. ज्याप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जयवंत करतोय त्यावेळेस त्या बॅटरला तशा प्रकारे चेंडू टाकणं गरजेचं. आणि एक आवर्जून मी उल्लेख करेल, खास करून घनश्याम 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतो 36. चांगली सुरुवात आहे, कारण जवळजवळ आपण विचार केला तर एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल. कारण एक आपण कॉमेंट्री बॉक्स टॉस बॉक्समध्ये आपण एक आवर्जून उल्लेख पाहिला होता टीम कॅप्टन कोसमायचे, ते म्हणजे चंद्रकांत भोईर यांच्याकडून, की आम्हाला 100च्या पलीकडे जायचं आहे, आम्हाला 80-90 वर थांबायचं नाही आहे. हे मैदान आणि या मैदानावर आम्ही भरपूर वर्ष क्रिकेट खेळलो आहे, मात्र या मैदानावर जी हवा आहे त्या हवेच्या अनुषंगानं एक जर टार्गेट या ठिकाणी उभं करायचं असेल आमच्या टीमला, कोसमाई खाडीला, तर आम्हाला 100च्या पलीकडे टार्गेट उभं करावं लागेल, हे टीम कॅप्टनने वक्तव्य केलं होतं. नक्कीच, कारण अगोदरचा आपण एक मॅच बघितला होता तेव्हा 91 धावा करायच्या होत्या, 90 लागल्या होत्या, 90 धावा लागल्या होत्या. आणि 90 धावा लागताना आई कुर्लाई कशी संघाने किती बॉल डॉट केले होते हेही महत्त्वाचं आहे. मग षटकार आले होते तिथे बॉलही डॉट झाले होते. त्याच अनुषंगाने इथून चंद्रकांतने जेव्हा टॉस बॉक्समध्ये चर्चा झाली की आम्ही 100 का गाठू शकतो, 100 गाठू शकतो या 6 षटकामध्ये, कारण तितकं हे ग्राउंडचा जर विचार केला तर ते आउटफील्ड फुल फास्ट आहे, हवेचा झोत आहे. विकेट जर आपण बघितली तर पूर्णपणे प्लेन विकेट आपण बघतोय. त्यामुळे जर चेंडूचा टप्पा जर चुकला ना गोलंदाजाचा तर नक्कीच एक मोठ्या फटक्यांसाठी तो चेंडू जाताना आपल्याला पाहायला भेटला जातोय. त्यामुळे या 100 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल, आता सुरुवात चांगली झाली, पाया भक्कम झालाय. आता धावसंख्येची इमारत तुम्हाला आपण सध्या आपण बघितलं ना, करंट रन रेट 18च्या सरासरी सध्या बॅटिंग झाले 108 धावा, 20च्या सरासरी झाली तर 116 आणि 22च्या सरासरी जर धावा झाल्या तर 124 धावा.
सध्या आपण बघतोय या सरासरीने बॅटिंग केली जाईल का नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकावरती आलाय. सध्या आपण बघतोय गोलंदाज नाव हर्ष आलाय. हर्ष इथून चांगली चेंडू हाताळेल हे महत्वाचं आहे. हर्ष 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 विकेटच्या शोधात आहे हर्ष देखील. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या डोक्याच्या वरून फरार. 4 धावांसाठी चौकार. माहुली नाही माझी केलं बा केलं बा खेलंबा माहुली नाही माझी थँक्यू. गोलंदाज तयार आहे. त्या ठिकाणी पहिला चेंडू चौकार. यावेळेस देखील मोठा फटका आहे. पिकअप स्टोक हा देखील चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गावानो बैसळ आई माझी सत्वाची घरोशी ये गावानो आई माझी सत्वाची घरोशी ये गावानो बैसली आई माझी सत्वाची. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता इथून कान मंत्र दिला जातोय. सध्या आपण बघतोय महेश येत आहेत. आता हा कान मंत्र नाही, हा थोडासा टाइम स्पेंड आहे. हा थोडासा टाइम स्पेंड करण्याचा प्रयत्न केलाय. जो चांगला वेळ सुरू आहे ना फलंदाज तिथे कुठेतरी थोडंसं डिस्टर्ब करण्याचं काम केलं जात आहे. पण तिथून फलंदाजा जर विचार केला जयवंत आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 39 बनवल्यात. 11 चेंडूवरती 39 धावा. या मैदानावरती जर आपण विचार केला ना तर 11 चेंडूवरती 50 धावा फलंदाजाने केलेल्या आहेत. 9 चेंडूवरती आपण जर बघितलं गेलं तर 46 धावा लागलेल्या आहेत. त्यामुळे मैदानाने या मैदानाचा जर विचार केला ना तर खरोखर फलंदाजाच्या प्रेमात पडणारी ही खेळपट्टी आहे. नक्कीच अगदी फलंदाजाच्या प्रेमात पडणारी खेळपट्टी. जयवन जयवन नाही जय हो हा षटकार. 6. धन्यवाद धन्यवाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता फलंदाजा जवळपास हा चेंडू हाताळला होता. रेंज मध्ये दिलाय आणि चेंडूला सर आपण बघितलं गेलं तर सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार येतोय. षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 50 धावा 52 धावा कोस्माय खार्डी संघाच्या सध्या आपण बघतोय आणि ते पण विदाऊट लॉस. कुठलाही फलंदाज बाद नाही झाला. 12 मध्ये 45 बनवल्यात. आता इथून 13 चेंडूवरती 50 धावा येतील का जयवंतच्या वैयक्तिक हेही महत्वाचं आहे का इथून गोलंदाज हर्ष कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल का. कारण एक रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये अजून एक मोडला जाईल का. 13 मध्ये 50 बनवले आहेत. 50 धावा आपण जर विचार केला ना तर त्या शिरगाव प्रीमियर लीग मध्ये 50 धावा बनवणारे फलंदाज आहेत शिरगावचे. ते रेकॉर्ड हा जयवंत तोडील का हेही महत्वाचं आहे. गती परिवर्तन पण सध्या आपण बघतोय तर तिथून थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. बॅटला स्पर्श झालाय नाही झालाय. स्क्वेअर लेग पंचाने सांगितलंय की डीबीएनचा जर विचार केला तर पूर्ण क्लिअर कट म्हणजे कोणाच्या बाजूने नाही. जे आहे प्रेक्षकांनाही बघायला मिळेल पंचांनाही बघायला मिळेल. सध्या झुमिंग होत आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे. आता हे जीवनदान येणं गरजेचं आहे का इथून विशालने हा चेंडू कॅरी केला आहे का नाही केला आहे हेही महत्त्वाचं आहे. की हा चेंडू जमिनीवरती अगोदर स्पर्श झाला आहे तेही महत्त्वाचं आहे. सध्या आपण बघतोय जेव्हा कलेक्ट करताना आपण सध्या बघतोय ग्लोव्स मध्ये म्हणजे हातांच्या चला इथून पंचांचा इशारा आलाय. बॅटर सेफ आहे.
थोडं पोस्ट घेतलं होतं कारण चंद्रकांत आमच्याकडे बघत होतं की नेमकं काय डिसिजन आहे, कारण 50 धावेच्या जवळपास आलाय. तिथून विशाललाही माहित आहे की हा चेंडू कॅरी केलाय, पण शेवटच्या क्षणाला विशालनेही अपील केली होती. इथूनही दिसलं होतं, पण नक्कीच डीबीएनचं कौतुक करावं लागेल. छान पद्धतीने सध्या लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि डीबीएनने सातत्याने अशाच गोष्टी पुढे करत राहू ही आमच्याकडनंही त्यांना बऱ्याचशा शुभेच्छा असतील. चला मॅचच्या दिशेने जातोय. डॉट बॉल आलाय, फटका केलाय, छान चेंडू चाललाय डीप पॉइंटला, सीमारेखा पार आणि इथून बॅट सध्या वर नाही करायची कारण 49 धावा लागले गेल्यात. इथून जर विचार केला तर 49 धावा फलकावरती लागले गेल्यात. संघ बघितला तर 56 वरती पोहोचलाय. शेवटचा जर आपण विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता चंद्रकांतची सेन्सिबल खेळी रेकॉर्ड होता, रेकॉर्ड नाही मोडला जाणार, पण हा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये गणला जाईल. नक्कीच, कारण आतापर्यंत आजचा हा तिसरा दिवस या स्पर्धेचा आहे. मारुती चषक मात्र या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्धशतक झळकावलं गेलं नाहीये, तरी संधी आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचं होतं, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. अक्षरशः गोलंदाजचे दोन्ही हात जे आहेत ते जवळपास डोक्यावर गेले होते. एक लाऊड अपील पाहू शकाल तुम्ही आउटसाइड ऑफ स्टंप. पुढे एकदा बघा क्रॉस बॅट, शक्यतो जास्तीत जास्त स्ट्रोक जर आपण पाहतोय तर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न जयवंत करतोय. अपील केली गेली होती मात्र बॅटर सेफ आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लावल्या आहेत कोसमाई कार्डी या टीमनं. बिनबाद 56 धावा. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या होती आतापर्यंत जर पार्टनरशिपचा जर विचार केला तर 56 धावा 18 चेंडूमध्ये पार्टनरशिप अमोल आणि जयवंतच्या जर विचार केला तर 49 15 मध्ये बनवल्यात. महेश सज्ज झाला या संघाचा कर्णधार. जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती, जबाबदारी घेतली आणि टॉपेज लागले. सध्या आपण बघतोय तिथून पहिला चेंडू चांगला हाताळलाय. पहिल्या 3 षटकामध्ये काय घडले हे विसरावं लागेल आणि तिथून 3 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सध्या आपण जर बघितलं गेलं तर 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या 50 धावा फलकावरती लागले गेल्यात, आता या 17 चेंडूंवरती किमान 30 ते 35 धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा प्रयत्न तोच असेल, कारण जी आपण फ्लाइंग स्टार्ट सुरू केले आहे यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑन च्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल इथे मिळेल, जयवंतला मिळते स्ट्राईक. जो खेळाडू 15 चेंडू 49 धावसंख्येवर खेळतोय, म्हणजे आजच्या या इनिंगचा विचार केल्यानंतर अक्षरशः जयवंतनं प्रत्येक बॉलरच्या भावनेसोबत खेळले, इतकंच म्हणू इच्छितोय. नक्कीच. पण सध्या आपण बघतोय महेश सज्ज फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय, पण सध्या आपण बघतोय चेंडू आला मिड विकेटला. जयवंतच्या बॅट मधून या 50 धावा सध्या आपण बघतोय. जयवंतला विनंती असेल की बॅट आपण वरती करायची आहेत. जागृती स्पोर्ट्स सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा जयवंत प्लीज विनंती असेल की बॅट वरती करा. आणि या 50 धावा मला वाटते का जयवंतच्या या कारकिर्दीमध्ये या मैदानावरती तरी पहिल्यांदा आपण बघितले, तर जयवंतलाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये चांगला खेळ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये जयवंतचा बघतोय. आता अमोलने इथून अटॅक केलाय, घुटना वाकवला आणि चेंडूला पाठवलंय सरळ डीप मिड विकेट पट्ट्याबाहेर, सीमारेखा पार. 6 धावा. धन्यवाद डीजे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता फटका खेळला, घुटण्याला इथून वाकवलंय. सध्या पुन्हा एकदा महेश सज्ज. चांगला चेंडू हाताळलाय. फलंदाज चपल झालेत आणि चपल झाल्यानंतर इथून सध्या आपण बघतोय डॉट बॉल आलाय. आणि इथून आतापर्यंत जर विचार केला तर सुरुवातीचे 3 चेंडू छान होते. चौथा चेंडू हाताळताना थोडंसं आपण जर विचार केला तर फलंदाज जवळपास. त्यानंतर हा चेंडू पहा, जसे फलंदाज चपल झाले थोडंसं अजून वाईटच्या लाईनीच्या दिशेने हाताळण्याचा प्रयत्न. या साईडला ऑन साईडला सध्या आपण बघतोय चेंडू चालला इंटू द गॅप, नाही थांबणार. चेंडू गेला सीमारेखा पार, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने चौकार. थँक्यू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपला. बघा बैठक, जास्तीत जास्त बैठक स्ट्रोक खेळतोय. अगदी गुडघ्याला वाकून हा फटकेबाजी या ठिकाणी फलंदाज करतोय. धावसंख्येचा वेग नक्कीच वाढेल. ज्याप्रमाणे उल्लेख केला होता की 100च्या पलीकडे आम्हाला जायचं आहे,
मात्र ज्या करंट रन रेटने खेळतोय हा संघ त्या अनुषंगाने नक्कीच 100च्या पलीकडे हा संघ जाऊ शकतो. 68 आलेत, 24 चेंडूमध्ये 68 आलेत, अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जयवंत खेळतोय 16 चेंडू 50 धावसंख्येवर आणि अमोल खेळतोय 8 चेंडू 17 धावसंख्येवर. एक लेजंड खेळाडू आहे. ज्याप्रमाणे आपण श्यामजी उल्लेख केला होता, जयवंत 40+ खेळाडू आहेत, एक लेजंडरी खेळाडू आहेत. मात्र जी बॅटिंग जयवंत आज मैदानाच्या आतमध्ये करतोय त्या अनुषंगाने मी तर म्हणेल की यंग क्रिकेट मधून थेट 40+ क्रिकेट अगदी रेग्युलर खेळलं गेलंय. मध्ये कुठेही मी तर म्हणेल जयवंतनं ब्रेक घेतला नाहीये. ना ब्रेक नाही घेतला म्हणून आज 40+च्या या सामन्यामध्ये म्हणजे आपण जयवंतलाही बघितले गेले. बरेचसे सामने 40+चे जयवंतने खेळलेत आणि शिरगाव मास्टर परिसर संघाकडनं तो जयवंतला आपण सातत्याने बघत होतो. पण आज कोसमाई संघ स्वतःच्या गावासाठी खेळताना 50 धावेची एक बहारदार खेळी सध्या आपण बघतोय. पण जयवंत थांबणार का, इथून मोठे फटके खेळणार हे महत्त्वाचं आहे. मोठे फटके खेळणार, जयवंतने सांगितलं थांबणार नाही, मी इथून मोठ्या धावा उभा करणार आणि या 6 धावेने संघ पोहोचलाय तो म्हणजे 74 वरती. थँक्यू. काळामणी नजर जर लागावी नाही म्हणून काळा टिकला पण लावतो. खऱ्या अर्थानं तो जयवंतला लावायला हवा. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू केलंय बघा. अफलातून बॅटिंग, थांबायचं नाही. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की थांबायचं नाही, अगदी मी तर म्हणेल धोबी पछाड सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे जयवंतकडून. नक्कीच पुन्हा एकदा विशाल सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. चेंज ऑफ पेस केलाय, उंच गेलाय 3 क्षेत्ररक्षकाला झेलची संधी. झेल टिपला जाईल का? टिपला जाईल झेल. संपला जातोय फलंदाज जयवंतचा खेळ आणि एक बहारदार खेळी खेळत असताना 74 वरती पहिला गडी बाद. आज जर या ठिकाणी श्याम जर जयवंतची जर बॉडी लँग्वेज जर पाहिली तर मला खास करून उत्तम संघाचा मॅकमिलन गोविंद आठवला. अगदी तशाच प्रकारे ती बॉडी लँग्वेज आहे आणि तशाच प्रकारे ती केली देखील जयवंतनं केले. अफलातून बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. जवळजवळ मी तर म्हणे 17 चेंडू आणि 17 चेंडूमध्ये 56 म्हणजे अबतक 56वर मात्र जयवंत नावाचं वादळ या ठिकाणी थांबवलं गेलं. नाही, एक नाना पाटेकरचा पिक्चर आला होता अबतक 56 आला होता पिक्चर. पण सध्या आजच्या पिक्चरमध्ये जयवंत पाहायला भेटेल. चांगला रोल नाना पाटेकरने त्या पिक्चरमध्ये चांगला रोल केला होता, पण आज या इनिंगमध्ये जयवंतचाही चांगला रोल पाहायला भेटतोय. सध्या 74 वरती एक गडी बाद झालाय. नवीन बॅटर चंद्रकांत भोईर. फुलटॉस वरती फुलटोल, चेंडू चाललाय सीमारेखा पार, षटकार. आताच्या टायमात सासूस घालायला आई भाकरी बुजून देता ग ना, भाकरी बुजून थँक्यू. धनवाडीचे खूप चांगला स्ट्रोक आहे चंद्रकांत भोईर. आत्ताच गेल्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार गुजरात दौरा करून आले. दमणच्या मैदानावर 10 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकार ठोकले होते या खेळाडूनं आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. हो, यावेळेस खूप चांगली लाईन त्यांनी लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप, कारण खूप मोठं नाव आहे. चंद्रकांतची खेळी मी प्रथमच पाहिली होती कार्डीच्या त्या कोसमाईच्या त्या स्पर्धेमध्ये, तिथून मात्र या खेळाडूला मी पाहिलं होतं. त्यानंतर आत्ताच्या घडीला 40+ क्रिकेट मीरा जो भाईंदर परिसरातील एक नामवंत संघ आहे त्या संघाच्या माध्यमातून 40+ क्रिकेट चंद्रकांत खेळतोय. धावा संख्या झाली 83. गोलंदाज तयार. अगदी यावेळेस लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. यावेळेस देखील चेंडू थांबणार नाहीये. चंद्रकांत भोईरच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतो डीजेच्या माध्यमातून लग्नगीते सॉंग्स येत असताना नक्कीच आठवण त्या गोष्टीची होईल, कारण आज ही बरेचशी लग्न, कारण आज मुहूर्ताचा दिवस आहे आणि आमच्या गावामध्येही 2 लग्न आहेत. त्यामुळे डीजे सध्या तिथे नाही, पण इथे चांगली गाणी वाजवतोय. डीजेचं एजे म्हणजे धनेश असतील आणि त्यानंतर जयदीप, त्यानंतर नितीन गावडे. सध्या करंट रन रेटचा जर विचार केला तर 17.79च्या सरासरीने जर विचार केला तर 107 वरती पोहोचेल. फटका केलाय, छान चेंडू चाललाय, आणखीन एक बॅक टू बॅक षटकार आणि षटकाची होते समाप्ती. संघ बघितला तर इथून कोसमाय खाडी संघ पोहोचलाय 5 षटकांच्या समाप्ती अखेर.
92 धावेवरती चांगल्या टोटल पर्यंत पोहोचलाय सध्या आपण बघतोय कोसमाय खाडीचा संघ. नक्कीच जो उल्लेख केला होता चंद्रकांतनं टीम कॅप्टननं की आम्हाला 100च्या पलीकडे धावसंख्या न्यायची आहे, कारण समोरचा संघ जो आहे श्री गणेश घासकोपरी हा देखील संघ एक तगडा संघ आहे. हा देखील त्यांनी उल्लेख केला होता, आम्ही 100च्या पलीकडे गेलो तर नक्कीच ती एक धावसंख्या आम्ही चांगली मानू शकतोय आणि त्याच दिशेनं योग्य ती वाटचाल. कारण सुरुवात मी हे देखील उल्लेख केला होता सकाळच्या वेळेमध्ये की 6 षटकांच्या आपण मॅचेस पाहतोय, त्याच्यामुळे तुमचा खेळण्याचा दृष्टिकोन कसा असेल. सुरुवातीचे 12 चेंडू तुम्हाला ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळायचं आहे, मधले 12 चेंडू तुम्हाला डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचं आहे, की शेवटच्या 12 चेंडू तुम्हाला ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. मात्र या ठिकाणी काय केलंय कोसमाई खाडी टीमनं, तर टोटली ॲग्रेसिव्ह क्रिकेट वारंवार खेळलं गेलं प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट. नाही नक्कीच म्हणजे 6 षटकांचा मॅचेस आपण बऱ्याच म्हणजे कमी स्पर्धेमध्ये आणि मला वाटलं की ही एक स्पर्धा असेल, त्यानंतर अजून एक स्पर्धा होती तिथेही आपण 6 षटकांचे मॅचेस बघितले होते. पण म्हणजे वैतरणा गट असो की क्रिकेट कुठलंही असो, आताच्या फॉर्मॅटमध्ये जर विचार केला ना तर 4 षटकांचे मॅचेस असतात, ते 4 वरून 3 वरती येतात, कधी कधी 2 षटकांचेही बघितले जातात. त्यामुळे त्या गोष्टीची इंटेन्शन त्या ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याचशा आपल्याला कमी वेळा पाहायला भेटतात. इथे 6 षटकांची मॅच आहे, त्यामुळे कुठला गोलंदाज आणायचा, कुठल्या गोलंदाजाला कुठलं षटक द्यायचं, याही गोष्टी दुविधा अवस्थेमध्ये सध्या आपण बघतोय. महेशने हा चेंडू हाताळला आहे, सध्या यष्टीरक्षक बीट झालाय, थर्डमॅनचा खेळाडूही बीट झालाय आणि चेंडू गेलाय, नोचा इशाराही आलाय आणि तिथून 4 धावा आल्यात आणि एक नोची एक धाव, टोटल 5 धावा या चेंडूवरती आल्यात. धन्यवाद. आपण ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकता खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर तिथून यष्टीरक्षकही बीट, थर्डमॅनचा खेळाडूही बीट झालाय आणि चेंडू गेला सीमारेखा पार. येणारा चेंडू फ्री हिट, पहिला चेंडू असेल या षटकातील, पहिल्या चेंडूवरती फ्री हिटवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटर क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होते सध्या आपण बघतोय दीपेशच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. महेशने अगोदर एक षटक हाताळलं होतं तेव्हा 13 धावा खर्च केल्या होत्या, आता एक चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. त्यामुळे इथून येणारे 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील. इथून कोसमाय खाडी संघ विचार करेल की ज्या टोटलपर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं तिथपर्यंत पोहोचलंय, पण थांबणार नाही. पण शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. सध्या आपण बघतोय धावसंख्या फलकावरती लागली जाते 99 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या आपण बघतोय हा फटका खेळण्याचा प्रयत्न ज्या बॅट आणि चेंडूवर संपर्क व्हायला पाहिजे तो नाही झालं, पण तिथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी या यशचं कौतुक करावं लागेल. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. बाउंड्री लाईन पासून किती लांब होते आणि त्यानंतर चांगली झेप घेतली चेंडूवरती. ऑन साईडला फटका खेळलाय, इनटू द गॅप, चेंडू जाईल सीमारेखा पार, फ्लॅट डेट षटकार. या पोरीचा आईला कंटाळायला बोंबील नको लावाला नखरा करून येतय 15 लाईला ते नको धन्यवाद सर तुमच्या जवळ येईन मी, कारण सध्या तरी आपण जर बघितलं गेलं तर 105 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खेळ शिल्लक आहे, मात्र या ठिकाणी टॉपेज अँड इज गॉन. उशिरा भले विकेट मिळते, मात्र विकेट या ठिकाणी मिळवले मिस्टर महेशनं. फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी नक्कीच. अमोल सध्या आपण बघतोय डगआउटच्या दिशेने येत असताना अमोलने आतापर्यंत जर विचार केला तर या संघासाठी 12 मध्ये 24 बनवल्या, 2 षटकार, त्यानंतर 2 चौकार, 4 बॉल डॉट्स आपण सध्या बघितलंय. 200च्या साईक रेटने बॅटिंग केले आणि संघाला नेऊन ठेवलंय ते म्हणजे 105 धावेवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, आउटसाईड ऑफ्टर्नच्या बाहेर होता, तिथून थोडासा जर प्रयत्न केला असता कव्हर किंवा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच या चेंडूवरती धावा आल्या असत्या. पण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, टॉपेज लागलाय आणि यष्टीरक्षक विशाल पाटीलच्या माध्यमातून झेल टिपला जातो. नवीन बॅटर पंकज दाखल झालाय. पंकजची ती एक जबरदस्त खेळी वाघोबा चषक आपण जांभूलपडा तर त्या मैदानावरती रणजित किणी असतील आणि त्यानंतर नागेश पाटील आणि संपूर्ण टीम त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडूवरती 47 धावीची आवश्यकता होती आणि तो सामना कोसमाय खाडी संघ जिंकला होता. तोच पंकज दाखल झालाय आणि तोच फॉर्म घेऊन आलाय. पण क्षेत्ररक्षक आहेत, टिपलाय झेल, संपलाय फलंदाज पंकजचा खेळ.
धन्यवाद धन्यवाद डीजे. फलंदाज सफल झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला जवळ येऊन देणं गरजेचं होतं, पण ते नाही घडलं आणि तिथून दीपेशचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल टिपलाय बाउंड्री लाईनवरती, गडीबाद झालाय. जे गडीबाद अगोदर व्हायला पाहिजे होते पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये, ते मात्र शेवटच्या षटकामध्ये होत असताना आपण बघतोय. पण सध्या तरी कुसमाय खार्डी संघाने चांगली टोटल, एक फायटिंग टोटल या मैदानावरती उभी केलंय. नक्कीच, कारण ही सर्वात मोठी धावसंख्या या स्पर्धेमधील ही सर्वात मोठी धावसंख्या 105. आणि जो उल्लेख आपण केला की विकेटचा उल्लेख, खरोखरच या विकेट जर अगोदर सुरुवातीच्या 1 या 2 ओव्हरमध्ये जर या अगोदर विकेट आल्या असत्या, 3 विकेट किंवा 4 विकेट, तर नक्कीच स्कोरबोर्ड थोडासा मंदावला असता, धीमा कदाचित होऊ शकला असता, पण ते घडलं नाहीये. विकेट आल्यात त्या देखील शेवटच्या मुमेंट. यावेळेस खूप सुंदर स्ट्रोक आहे, चेंडू जाईल जो आमचा मुख्य इंटर आहे त्या दिशेने चेंडू लँड झाला. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. बघा, आपण जर पाहिलं घनश्याम, तर सुरुवात देखील मोठ्या फटक्याने केली होती, चौकारानं सुरुवात केली होती आणि शेवट देखील आपण पाहतोय तर मोठ्या फटक्यानं करतोय कुसमाई खाडीचा संघ, षटकारानं करतोय. म्हणजे सुरुवात देखील गोड केली होती आणि शेवट देखील मी म्हणेल कुसमाई खाडी टीमचा गोड झालाय. 1-1-1 लॉस ऑफ 3 विकेट, 111 धावा 6 ओव्हरमध्ये कुसमाई खाडी टीमला लावल्यात. नक्कीच. आणि बॅटिंग अनालिसिस जर बघितला जयवंतच्या त्या बहारदार 56 धावा 18 चेंडूमध्ये, त्यानंतर अमोलने त्याला चांगली साथ दिली आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून 24 धावा 12 चेंडूमध्ये बनवल्या. चंद्रकांतची महत्त्वाची खेळी शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये आपण जर बघितलं गेलं तर 19 धावा त्याने या इनिंगमध्ये त्याच्याकडनंही आपण बघितले गेलं. त्यानंतर तितिक्ष आले आणि तितिक्षच्या बॅटमधून 1 चेंडूवरती षटकार आला. मग महत्त्वाचं एक कॉन्ट्रीब्युशन क्रिकेट, म्हणजे महत्त्वाचं काय झालं, या फलंदाजाने कॉन्ट्रीब्युशनचं क्रिकेट केलंय पण गोलंदाजाने कॉन्ट्रीब्यूट नाही केलं. गोलंदाजाच्या बाबतीत विचार केला तर यशने पहिल्या षटकामध्ये 22 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर विशाल पाटील यांना आणण्यात आलं होतं, त्याने 2 षटकं हाताळली, 37 धावा, 1 गडी बाद केला. हर्षने 20 धावा खर्च केल्यात. महेश पाटील स्वतः कर्णधार आले. 2 षटकामध्ये जर विचार केला तर 27 धावा, 2 गडी बाद. इकॉनॉमी जर विचार केला तर महेशने चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळे सध्या आपण बघतोय, पण ती गोलंदाजी या सर्व गोलंदाजाकडनं तशा प्रकारची इकॉनॉमी गोलंदाजी होणं गरजेचं होतं, पण ते नाही घडलं. आणि तिथून जर विचार केला तर 111 धावा फलकावरती लावल्यात कुसमाई खार्डी संघाने या मैदानावरती. चला, विनंती करतो युवा ग्रुप वाढीव टीम कॅप्टन आणि जय बजरंग शिरगाव टीम कॅप्टन, आपण टॉस साठी यायचंय. युवा ग्रुप वाढीव टीम कॅप्टन आला असाल तर प्लीज या, कारण जय बजरंग शिरगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी रेडी आहेत. युवा ग्रुप वाढीव, बघा तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे 50 धावा 18 चेंडूमध्ये जयवंत कुठले आहेत. षटकार आणि षटकार, अगदी मी तर म्हणेल षटकारांची आणि चौकारांची परिभाषा मैदानाच्या आतमध्ये जयवंत पाटील हे बोलत होते. तब्बल 311 च्या स्ट्राईक रेट ही धावसंख्या बनवली. जबरदस्त 6 षटकार 4 चौकार, अफलातून इनिंग. जयवंत आणि जयवंत हे नाव, हा चेहरा अगदी या इनिंग मध्ये पूर्णतः फ्रेम मध्ये होता. नक्कीच. आपण सध्या बघितलं गेलं तर श्री गणेश घासकोपरी 40+ संघाचे कर्णधार विजय पाटील, विजयदादा यांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या आपण बघतोय, आपण जर विचार केला आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सभासद आहेत आणि विजयदादा यांचं हार्दिक स्वागत या मारुती चषक 2026च्या क्रिकेटच्या या आपण बघतोय या सोहळ्यामध्ये. राजूदादा भोईर सध्या आपण बघतोय. चला, टॉसच्या दिशेने जायचं आहे. टॉस दोन्ही कर्णधार आलेत. सध्या इनिंग ही सुरुवात होईल. 2 बॅटरही दाखल झालेत. 112 धावांचा टार्गेट सध्या सेट करावा लागेल. चेंडू असतील 36 चेंडू आणि 112 धावा करायच्या आहेत श्री गणेश घासकोपरी संघाला. तोपर्यंत आपण जातोय टॉस बॉक्सच्या दिशेने. जॉईंट होतील धनंजय पाटील. चला, मी विनंती करेन विजयदादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभचं टॉस केला जाईल. घासकोपरी 40+चे कॅप्टन कूल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात. मी विजयदादांना विनंती करतोय आपल्या शुभचं टॉस केला जाईल.
आदरणीय विजयदादा पाटील यांच्या सोबत टॉस केला जाईल. श्री गणेश घासकोपरी मास्टर टीमचे कॅप्टन कुल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात आणि वाढीव आणि दुसऱ्या बाजूला टॉस. काटा म्हटलंय वाढीवच्या कॅप्टन आणि काटा आलाय. टॉस जो आहे तर टॉस जिंकलाय टीम वाढीवच्या कॅप्टननं. दादांना विनंती असते दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलायत काय डिसिजन? फिल्डिंग करणार. 6 ओव्हरची मॅच, 6 ओव्हरच्या मॅचेस कमी खेळण्याची संधी मिळतात. आज शिरगावच्या गावामध्ये मिळालेल्या आहेत. कसं वाटतंय? मस्त वाटते. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे. किती धावेपर्यंत शिरगाव टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 पर्यंत थांबू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दिगंबर त्याने म्हटलं की 40 ते 50 6 षटकामध्ये तुम्हाला काय वाटतंय? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. असे कुठले खेळाडू आहेत ज्या जास्तीत जास्त धावा बनवू शकतात? आज आमची सगळे मेन प्लेयर सगळे आहेत. आज खूप चांगलं वाटते. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. तर टॉसची कहाणी आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय टीम वाढीवनं प्रथमतः निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते टीम जय बजरंग शिरगावला. पहिला बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. ओ नागेश होते. नागेशच्या हातामधून झेल निसटलाय. बहुधा कमी वेळा कॅचेस सुटतात त्यांच्या हातामधून, परंतु हा झेल सुटत असताना आपण पाहिलात. जीवनदान मिळाल्यात. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये मोठी विकेट होती. प्रसाद जाधवची विकेट होती आणि प्रसाद सारख्या खेळाडूला एकदा की जीवनदान मिळालं तर तो डेंजर असतो. आणि मैदानावरती हा कॅच सुटलाय. दूर घेतला होता, शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही जवळ नाही आलेत आणि कदापित तो अमोल भगत तयार. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या बॉलवरती 2. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल फटका खेचलाय. अगदी बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हटलं की प्रसाद डेंजर आहे. एकदा की त्याला जीवनदान मिळालं की मैदानाच्या मध्ये तोही रंगामध्ये येईल. अमोल भगतचं स्वागत. षटकार. सध्या आपण बघतोय हा चेंडू जर विचार केला तर उचली घेणार होता. फलंदाजाने ऑन दी टोस गेलाय आणि त्यानंतर उचली घेतली फलंदाजाने आणि चेंडूचं टॉपेज लागला. बॅटचं टॉपेज लागला आणि चेंडूला पाठवून दिलं मिड विकेट पट्ट्याबाहेर 6 धावांसाठी. षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली होती 8 धावा. जी सुरुवात कुसुमाई खार्डे संघाच्या बॅटरने केली होती तीच सुरुवात सध्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटली जाते. आता हा चेंडू जर आपण बघितला गेला तर सध्या जयवंतच्या माध्यमातून मिसफील्ड झालंय आणि विकेटच्या बाहेर हाताळलाय. पंचांचा एक हात हवेत आहे. नो बॉलचा इशारा आलाय आणि इथून येणारा चेंडू फ्रीट असेल. सध्या 1+1 अशा 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. दबाव थोडा दडपण आहे, प्रेशर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला तो दबाव दडपण ते प्रेशर मैदानाच्या मध्ये तितकं घ्यायचं नाहीये. 112 धावेचा पाठलाग मैदानावरती केला जातोय. सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 10. 10 ऑन स्कोर कार्ड. फ्रीटचा बॉल पुढचा पाहायला मिळेल. अमोल भगतचा स्ट्राईक एंडला. विशाल फटका खेळायचा प्रयत्न केला. बॅटला स्पर्श देऊन चेंडू पाठीमागे फील्ड करण्यात आला. तोपर्यंत 1 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 1-1. 11 धावा धावफलकावरती लगावण्यात आलं. 3 बॉलचा खेळ संपलायत. 112 धाव्यांचा पाठलागा मैदानाच्या मध्ये करायचा आहे आणि पर ओव्हरमध्ये तुम्हाला त्या 17, 18 किंवा त्यापेक्षाही जास्त धावा ह्या मैदानाच्या मध्ये घ्यायच्याच आहेत. तीन बॉलमध्ये आतापर्यंत 11 घेतल्यात. अमोल तयार. पॉवर प्लेचे षटक आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे. खूपच बाहेरचा बॉल. पंचाने 2 हात हवेमध्ये फैलावलाय. दर्शवलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 12. प्रत्येकाला सिंगर व्हायचं. जसे आमचे घनश्याम भोईर आहे त्यांचाही आवाज तुम्ही आता ऐकण्याचा प्रयत्न केला होता. रविवारी जरूर ऐका. फटका खेळलाय. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. प्रसाद जाधवचा ट्रेडमार्क शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. 6. थँक्यू
जसा प्रसादचा उल्लेख केला की प्रसाद काल केतन मात्रेच्या स्क्वॉड मध्ये होता VVPL ला वसई विरार प्रीमियर लीग मध्ये. प्रसाद जाधव आणि हे नशीब आहे, कारण नशीब आजमावण्याची संधी मिळत आहेत. बऱ्याच वेळी बऱ्याच जणांना संधी नाही मिळत. मोठ्या खेळाडूंच्या सानिध्यामध्ये घडण्याचं काम तुम्ही ज्यावेळी करताना, आणि ते सर्व काही VVPL मुले सुरुवात झाल्यात. वसई विरार प्रीमियर लीग ऑल इंडिया आयकॉन. आणि काल केतन मात्रे यांचे काही शब्द होते प्रसाद जाधव आणि त्यांच्या टीम वरती, तेही प्रसाद ऐकले होते. त्यामुळे सध्या बॅटिंग करताना मैदानाच्या मध्ये अफलातून कामगिरी करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 18. बॉल फेकून झाला 4. 2 बॉलचा खेळ बाकी. 18 धावा धावफलकावरती 112 धावेचा पाठलाग केला जातोय. प्रसाद जाधवची बॅट बोलू लागलेत आणि बोलणंही श्री गणेश घासकोपरी संघासाठी निर्णायक आहे. बाहेर 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 वाईट बॉल. एकतर या मैदानावरती गोलंदाजी करणं म्हणजे गोलंदाजाची अग्निपरीक्षा असते. बॅटरची तर परीक्षा असते, पण गोलंदाजाची अग्निपरीक्षा असते. ती टेस्ट तुम्हाला अगदी द्यावी लागते. वाईट बॉल आहेत. वाईट बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19. बरेच जण घासकोपरीच्या गावामध्येही पाहतात, खराडीच्या गावामध्येही पाहतात. त्यांनाही मॅच पाहायचे आहेत. 112 धावांचं टार्गेट आहे, परंतु काही सांगू शकणार नाही. पुन्हा 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 बाहेर आलात. आता टाळ्यांचा गजर श्री गणेश घासकोपरी संघाच्या डगआउट मधून येणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवणार त्यावेळी आपल्या खेळाडूंना जोश येणार आणि जोशमध्ये तो होशही पाहायला मिळणार. आमच्यासोबत घनश्यामजी भोईर जॉईंट आहेत. घनश्यामजी, हा मॅच साधा सोपा मॅच नाही. जसं मी म्हटलं, भले 112 करायचे आहेत, समोरच्यानं केलंय, आपल्यामध्येही टॅलेंट असणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. हा नक्कीच टॅलेंट असणं गरजेचं आहे. हॅलो, पुढचा बॉल समोर 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 खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. नो चान्स फॉर दी फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन. 4. गाणं गाणं लागलंय, परंतु सध्या मैदानाच्या मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आमच्या मंचावरती बॉल आला होता आणि काही चेहरे खुश होते. बरोबर मंचावरती आपले जय बजरंगचे काही खेळाडू बसले आहेत. धावफलकावरती धावा झाला 24. 31 बॉलचा खेळ. डबल 8 करायचे आहेत. डबल 8 करण्यासाठी संघर्ष सुरू, संघर्ष जारी. प्रसाद जाधव स्ट्राइक इनला. ओ हो हो हो, शेवटच्या बॉल वरती थोडीशी घाई केली. अमोल भगतनं मिळवली विकेट, प्राइजलेस विकेट. शेवटी अमोल तेच सांगतो की पहिल्या बॉल वरती झेल सुटली होती प्रसादची. जो डेंजर वाटत होता त्याला आता मैदान सोडून जावं लागेल. 1 ओव्हर 24 रन. धन्यवाद डीजेच्या माध्यमातून आलाय सॉन्ग. पहिला होता रेतीवाला, आता आलाय पलाटवाला. दादा रेती पण संपली, आता थोड्या दिवसात पलाट पण संपेल. मग कुठला पाहिजे? विटबट्टीवाला. चला ऍक्शन रिप्ले पहा, इंटरेस्टिंग आहेत. हा बॉल, शेवटचा बॉल, काय फटका खेळायचा होता का, की शेवटच्या बॉलवरती हे सेलिब्रेशन पहा. अमोलचं सेलिब्रेशन पहा. त्यानं सांगितलंय हो पहिल्या बॉलवरती प्रसाद तुझा झेल सोडला होता, परंतु यावेळी कुठली चुकी करणार नाहीत. झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय, विकेट किपरनं साथ दिली आणि शेवटी रिॲक्शन दिलंय. रिॲक्शन त्यानं तेच सांगितलं नागेशला. नागेश सांगतो की बॉल अगदी हवेमधून आला, मी त्या बॉलवरती पोहोचू शकलो नाही, कॅच कॅरी करू शकलो नाहीत, परंतु जी सुरुवात होती पहिल्या षटकामध्ये थोडंसं धडक धडक करण्यासाठी सुरुवात केली होती प्रसाद जाधवनं. पण एक गोष्ट घनश्यामजी ती इम्पॉर्टंट आहे, तुम्ही 6 ओव्हरचा मॅच खेळता, 24 धावा तुम्ही 5 बॉलमध्ये घेतल्या होत्या. काय शेवटच्या बॉलवरती मोठा पटका मारायचा होता की सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन करून सेकंड ओव्हरचा वेट करायचा होता? नाही नक्कीच, जेव्हा तुम्ही 5 चेंडूमध्ये 24 बनवल्यात तर शेवटच्या चेंडूवरती थोडंसं सेन्सिबल खेळणं गरजेचं आहे आणि सातत्याने होते. मग पण हे आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बोलू शकतो, पण तिथे जी सिच्युएशन आहे, कारण त्याला टार्गेट 112 धावेचं दिसते, त्यामुळे जो चेंडू जवळपास असतो त्या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे फटका खेळताना तिथून आपण जर विचार केला ना तर फटका खेळताना मिसटाईम झाला, अगोदर खेळले आणि त्यामुळे सध्या आपण बघतोय पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी मार्कवरती ऑन साइडला फटका खेळलाय, विशालच्या बॅट मधून आलाय, चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेगला, सीमारेखा पार, षटकार. फायरिंग होणार मैदानाच्या मध्ये. विशाल पाटील अनुभवी खेळाडू आहे आणि विशालच्या बॅट मधून आलाय षटकार, एक पारितोषिक आलंय. जर श्री गणेश घासकोपरी संघानं ह्या धावा चेस केल्या तर आमचे मित्र घासकोपरीचे यश चव्हाण
एक अकॅडमी चालवतात आणि यश चव्हाण यांच्याकडून पारितोषिक आहेत 1000 रुपयाचं पारितोषिक श्री गणेश घासकोपरी संघाला मात्र दिलं जाणार आहे. एका गोष्टीची चर्चा आहे, विशाल पाटील मैदानाच्या मध्ये आहे, दुसऱ्या बाजूला दीपेश भोईर आहेत. जसा दीपेशचा खेळ आपण तलावपाडाच्या मैदानावरती पाहिला होता, खास करून फणसपाडाच्या, त्या फणसपाडाच्या स्पर्धेमध्ये खेळलेला खेळ दीपेशनं आदरणीय किरणजी मात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. जर ह्या धावा घासकोपरी संघाने चेस केल्या तर किरणदादा मात्रे यांच्याकडून देखील तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ह्याचं कारण आहे घनश्यामजी, कारण इतकी मोठी धावसंख्या झालं आहे, फक्त मान्यवरांना काय पाहिजे, मान्यवरांना ह्या धावा चेस होतील की त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. नाही पण हे तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला की ह्या धावसंख्येसाठी पारितोषिक आले, पण पहिल्या इनिंग मध्ये जशा धावा उभा केल्यात, पहिल्या इनिंग मध्ये जयवंतने 50 धावा केल्यात ना, मग तशी 50 धावीची खेळी एखाद्या फलंदाजाला करावी लागेल तर या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय. अशी मोठी इनिंग खेळावी लागेल तर या धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न. अगदी बरोबर आपण मुद्दा मांडलाय, कारण हे इम्पॉर्टंट आहे की जसं एखाद्या खेळाडूला 50 किमान त्या 30-35 ती पार्टनरशिप तुम्हाला मध्ये मध्ये करायची आहे. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा, तिथिकचा बॉल उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या पार 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 पार, चौकार. पारितोषिक आला. घासकोपरी संघ जर हा सामना जिंकला तर घासकोपरीचे समाजसेवक दिलीप दादा पाटील यांच्याकडून संपूर्ण टीमला नवीन जर्सी देण्यात येणार आहेत. आता पारितोषिक इतके येतील की माझा फोन बाबा तोही हँग होणार आहे, कारण इतके सारे फोन येऊ लागले आहेत की घासकोपरी संघाला प्रचंड ही पारितोषिक लावली जात आहे. तुम्ही उल्लेख केला फोन हँग होणार, पण कुसमाय खार्डी संघाने आपल्याला चांगले चेंडू हाताळायला लागले नाही तर तुम्ही हँग होणार. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये तितिक्षाला आहे सध्या 10 धावा खर्च केल्यात. 10 धावा खर्च करत असताना आणखीन एक मोठा फटका आलाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार, विशालच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. विशाल 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 इज ऑन फायरिंग नहीं, आता रेगुलरली फायरिंग. आप काम करेंगे नेक घनश्याम जी, आप काम करेंगे नेक तो प्राइज मिलाएंगे आपको अनेक पारितोषिक आहेत, भरपूर पारितोषिक आहेत. जसं किरणजी मात्रे, दिलीप दादा पाटील, यश चव्हाण यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावण्यात येत आहेत. आता समीकरण उलट आहे बाबा, आकडेवारीची मजेशीर खेळ आहे. 27 ला उलट केलं तर 72 आणि 72 ला उलट केलं तर 27 आहे. सोपं, फक्त त्या आकडेवारीमध्ये जायचं आहे. 27 ला उलट केलं तर 72 आणि 72 ला उलट केलं तर 27. अजून फोन येतात घनश्यामजी, आपण जॉईन होऊयात. नक्कीच. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये तितिक सज्ज झालाय. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात, कमबॅक करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय समोर खेळण्याचा प्रयत्न अपील केली होती पण तिथून जर आपण विचार केला तर डॉट बॉल आलाय. आता हा या षटकातील पहिला डॉट बॉल सध्या आपण बघू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये उचली घेणारा चेंडू आउटसाइड ऑफस्टॉपच्या बाहेर पिच झाला होता. यष्टांच्या मध्ये हा चेंडू नाही आला आणि पंचांचा एक्युरेट डिसिजन सध्या आपण आणखी एक पारितोषिक येतं. डीजे शिवशंभू प्रोप्रायटर रोहित पाटील घासकोपरी यांच्याकडून जर आज श्री गणेश घासकोपरी संघ क्वालिफाय झाला तर त्यांना आणखी जर्सी भेटणार आहेत. आता जर्सी गोरसेपेक्षा जास्त श्री गणेश घासकोपरीला लागल्यात, वेगवेगळ्या जर्सी येणार आहेत, त्यामुळे त्याच्यावरती चर्चा आहे. धावफलकावरती धावा झाला 40. पहिले 3 बॉल काय सांगितले होते, 6 4 6 डॉट. आणि आज जय बजरंग शिरगावची आम्ही चर्चा करू. तोही ज्या जर्सीमध्ये दिसेल ती जर्सी त्यांना सौजन्य केलं राजूदादा भोईर या स्पर्धेचे आयोजन करते आणि त्यांच्या माध्यमातून ती जर्सी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आणखीन काही गोष्टीवरती चर्चा होणार आहे. 40 ला 1 विकेट. दबाव, दडपण, प्रेशर. क्रिकेटचा खेळ दबावाचा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ प्रेशरचा आहे. तो तुम्हाला साधा सोपा नाही आहे. तुम्हाला मैदानावरती त्या लढाईमध्ये लढाई करायचीच आहेत, प्रयत्न करायचेच आहेत. तिथे तयार. तिथिकचा बॉल, खोला डब्याचा बॉल टाकला, त्याला अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत फील्ड केला जाईल 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, परंतु नाही. अशा कंडिशन मध्ये घनश्यामजी या विकेटवरती मी तर म्हणेन रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. त्याचं कारणही आहे, कारण बरोबर बाउंड्री लाईनवरती मिड विकेटला पण बहुजन विकास आघाडीचे जर झेंडे पाहिले तर तेच सांगतायत. हवेचा फ्लो इतका आहे की ते बहुजन विकास आघाडी अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हा जो झेंडा आहे तो त्याच वेगाने दाखवतोय की जिथे हवा आहे. नाही, जिथे हवा आहे ना तिथे मात्र नाव होणार. नाव होणार, पण तुम्हाला षटकार खेळावे लागतील. जिथे हवा आहे तिथे नाव होणार, पण नाव कोणाचं होणार हेही महत्वाचं आहे.
मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. फुल टॉसला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू चाललाय सीमारेखा पार. 6 धावा, षटकार. एक तर ऍक्शन रिप्ले, हा इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले आहेत. दीपेश भोईरचा फटका होता, प्रत्येकाला वाटलं बाबा खेळाडू लॉंगॉनला आहे. लॉंगॉनचा खेळाडू लॉंगॉनला नाही, लॉंगॉनचा खेळाडू काऊ कॉर्नरला होता. पंकज थोडा दूर होता आणि फ्लॅटेड सिक्सर, फ्लॅट फ्ल्युरियस सिक्सर मैदानावरती आलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावेंची लयलूट केलंय. लयलूट नाही, 47 घेतलेले आहेत. आता 24 मध्ये 65 करायचे आहेत. 2 ओव्हरमध्ये जर तुम्ही 47 केल्या, मग 24 बॉलमध्ये 65 करायचे आहेत. आणि आता 65 हे कंपॅरिझन पहा, स्क्रीनवरती कंपॅरिझन पहा. कोसमाय खर्डी संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये होता 36ला विकेट नाही. श्री गणेश घासकोपरी 47ला 1 विकेट आहेत. भले ती विकेट इम्पॉर्टंट नाही आहेत, पण रन सध्या श्री गणेश घासकोपरी संघ पुढे चालला आहेत. घनश्यामची मजा येऊ लागल्या आहेत. अशाच मॅचा प्रेक्षकांना अशाच मॅचा हव्या आहेत की जिथे मजा येईल. नाही, मजा येऊ लागली कारण पहिल्या 2च रिक्षा होत्या, आता 6 रिक्षा आहेत. मग तेही थांबल्यात. पहिल्या 2च रिक्षा होता, आता त्याच्या मागच्या 2 रिक्षाही थांबणार आहेत. म्हणून मैदानाच्या आतमध्ये मजा येणार. आता 24 चेंडू आहे, 24 चेंडू आणि तिथून 65 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगणार. आता अमोल आलेत गोलंदाजी मार्कवरती, महत्वाचा खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये 23 खर्च केलेत, पण 23 खर्च करत असताना तिथून प्रसादला बाद केले. त्यामुळे पुन्हा एकदा कर्णधारांनी त्याच्यावरती जबाबदारी दिली. आता चांगले चेंडू हाताळेल की 2 सेट बॅट्समन विशाल पाटील असेल, त्यानंतर दीपेश असतील, यांच्याकडनं त्या धावा येतील का. आणि डिबेनच्या वतीनं वारंवार तुम्हाला काही काही गोष्टी दाखवल्या जातात स्क्रीनवरती. खऱ्या अर्थानं ते कॅमेरा वर्क आहेत. आपले प्रशांत सध्या ऑपरेटिंग करतात, केवळ कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि आजच्या दिवशी डीबीएननं तर जीवदानी मैदानावरती काल 5 कॅमेराचा वापर केलाय. चाफेवाडी चषक जी सफाळीला सुरू होती तिथेही त्यांनी कव्हरेज करतायत. राजूदादा भोईर यांची स्पर्धा इथेही मात्र ते आता सध्या कॅमेरा वर्क करतायत. अनेक हल्दीचे प्रोग्राम तेही अटेम्प्ट करतायत. चर्चा होईल. ऑफिसच्या बाहेरचा बॉल, फटका फसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला नागे. ओ माय गॉड. आता एक गोष्ट आहे, या मॅच मध्ये जर काही झालं ना बाबा, नागेश रात्रभर झोपणार नाही. कारण तशाच पद्धतीचं आहे. 1 वेळा नाही, 2 वेळा. कारण अमोल सांगतो बाबा, अमोलच्याच बॉलवरती काय झेल सुटतात. मी तेच सांगतोय. तो धावसंख्या धापलकावरती 48. जीवनदान मिळाला पहिल्या बॉलवरती विशाल सारख्या एका महत्वाच्या खेळाडूला, जो रंगामध्ये आला ना की बेधुंद होतो. पुढचा बॉल, राऊंड विकेट. ऑफ्टमच्या थोडा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय, अँगल क्रिएट करून टाकण्याचा प्रयत्न केला. थोडा अँगलला टाकलायत, कारण राऊंड विकेटनं तुमचा अँगल मिळतो. लेदर क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही प्रशिक्षण घेता त्यावेळी तुम्हाला भरपूर काही गोष्टी सरावामध्ये सांगितल्या जात आहेत. तुमचा अँगल क्रिएट करताना तुम्हाला बॉलला बाहेर काढायचं आहे आणि त्या गोष्टी केलेल्या आहेत. नक्कीच, पण गोलंदाजाचा अँगल बनवला आहे, तर फलंदाजाला आपला अँगल चेंज करावा लागेल. आउटसाईड ऑफस्टंपच्या बाहेर पिच होतो ना, तर पण फटक्याचं सिलेक्शन बदलावं लागेल. जर तुम्हाला या धावसंख्येपर्यंत जायचं असेल ना, तर मग त्या चेंडूच्या रेषेत जाऊन चेंडू कुठल्या दिशेला आहे त्या दिशेला स्ट्रोक करणं गरजेचं आहे. 48ला 1 विकेट. अमोल भगत तयार. पुढचा बॉल, राऊंड विकेट. बॅटला लागलाय बॅटला बॉल आणि तिथून आलं विकेट. महत्वाची विकेट. दीपेश भोईर बॅक टू डी डगआउट. विकेट गमावलाय घासकोपरीनं. दुसरा अमोल भगतला मिळालं विकेट. आउट. बाबा प्रताप आलाय का? प्रताप आलाय. विकेट आलाय, पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये. दीपेश ची विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या हे खेळाडू आहेत. सध्या जय बजरंग आणि प्रताप आलाय. प्रतापवरती कॅमेराही आलाय. बाबा ऐन वेळी काय असतं माहिती, शिरगावला मॅच असली की प्रतापला घरून घेऊन यावं लागतं. आता प्रताप आलाय, त्यामुळे आमच्या कॅमेरामॅन तर कॅप्चर केलंय. लोकनेते जितेंद्रजी ठाकूर, क्षितिजी ठाकूर यांचा बॅनर आपण पाहतात. एंट्री गेट वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 48ला 2 विकेट. अमोल भगतचं हे षटक आहे ना घनश्यामजी, हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाही, खूप महत्वाचं आहे आणि त्याला पुढे प्रमोट केले गेले. सध्या 4था चेंडू.
एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न थोडासा लांब हाताला होता आणि पूर्ण बॉडीचा वेट दिला होता, त्यामुळे हा चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर निघालाय. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर एक धाव, धावसंख्या होती ती म्हणजे 49. 49 धावा, 21 चेंडू, 63 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. विल बी पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह अप्रोच क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोचने कसं जाणार, कसा खेळ करणार याच्यावरती सध्या चर्चा रंगल्या आहेत. येणार 21 बॉल, रन करायचे 63. अमोल भगतच्या समोर हर्ष. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा बॉल आहे. पंचाने सांगितलं बाबा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. येणार 21 बॉल आहेत, रन करायचे आहेत 62. 62 धावा करायचे आहेत, पण सध्या वाईट सध्या हाताळताना आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 62 करायचे आहेत. अजूनही मॅच जिवंत आहे. मॅच मध्ये तुम्हाला स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अमोल सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा पंच वरती रेफर केलंय. थर्ड पंचांना इथून रेफर केलं गेलंय. व्हाईट साठी सध्या आपण बघतोय अँगल बनलाय. व्हाईट साठी इथून रेफर करण्यात आलंय. व्हायचा हा चेंडू अमोलचा हाताळला होता आणि त्यानंतर पडल्यानंतर बराचसा बाहेर. आता किपरने नेमका कुठे कॅरी केला हेही महत्वाचं आहे. घेतली होती, सध्या आपण बघतोय पिच झाला, चेंडू बाउन्स झालाय आणि त्यानंतर फलंदाजाने या चेंडूला सोडून दिले. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. कारण जेव्हा कॅरी केला गेला ना, त्या कॅरी करताना बराचसा बाहेर गेला होता आणि पंचाने सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे. आता सध्या आपण बघतोय बॅक टू बॅक 3 वाईट चेंडू आलेत सध्या ह्या अमोलच्या षटकामध्ये. तीन वाईटची हॅट्रिक सध्या मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालं असं म्हणूयात. 51ला 2 विकेट आणि 2 विकेट कोणी घेतला तर अमोल भगतनं घेतले आहेत. हे 3 बॉल टीम श्री गणेश घासकोपरीसाठी निर्णायक असणार आहेत, कारण अमोलच्या समोर आहेत हर्ष. फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय जयवंत. नाही कॅच सोड जयवंतनं सुरुवातीला पाठीमागे पाहिलं चंदू किती लांब आहेत आणि त्याच्यानंतर हा झेल टिपलाय. विकेट आलाय, फलंदाज बाद. हर्ष आउट. म्हणून घनश्यामजी आपण चर्चा करतो की बाबा अमोलचं षटक होतं, अमोलच्या षटकामध्ये तुम्हाला काय करायचं होतं. इतकी चांगली बॅटिंग करत होते, अमोलच्या षटकामध्ये थोडंसं शांत संयमी खेळ. दुसऱ्या बाजूला एका गोष्टीच्या चर्चेकडे आपण येणार आहोत, ती चर्चा या ओव्हर नंतर घेऊयात. परंतु धाव फलकावरती धावा, हा कॅच फार सुरुवातीला जयवंतनं पाठीमागे पाहिलं चंद्रकांत भोईरला, त्यांना वाटलं की चंद्रकांतच्या दिशेने बॉल जाईल, पण हवेचा फ्लो ऑन साईडला आहे, ऑफ साईडला बॉल तुमच्या जवळ येणार आहे आणि ती कॅच घेण्याचा प्रयत्न जयवंतनं केला. विकेट आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं गेलं तर संकेत दाखल झालाय. आता पाहायचं आहे संकेतला चांगले संकेत दाखवावे लागतील आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर, कारण पारितोषिक खूप आलेत सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता नागेशच्या हातामध्ये हा चेंडू जातोय सध्या आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. आता मला वाटते पुन्हा एकदा नागेशने आता हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण दादा बॅकअपला होतं का नव्हतं हेही महत्वाचं आहे. त्यामुळे डॉट बॉल आलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या षटकाची आवश्यकता होती कुसमाय खार्डी संघाला, ते षटक सध्या आपण बघितलं गेलं, कारण महत्वाचे 2 खेळाडू या षटकामध्ये बाद झालेत. महत्वाचे 2 झालेत, पण 3 विकेट जे गेले ते 3 विकेट अमोल यांनी घेतलेले आहेत. हे इम्पॉर्टंट आहेत. घासकोपरी संघाला प्लॅनिंग कुठल्या पद्धतीनं करायचं, कशा पद्धतीनं करायचं याच्यावरती चर्चा आहे. शेवटचा बॉल बाकी, राऊंड विकेट. सफल झाले पायावरती बॉल, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आले होते. पंचाने त्याच गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये सांगितल्या आहेत. ओव्हरची समाप्ती होईल. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 51. 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. 1861ची गरज आहे, पण सध्या ही जर्सी आहे. ही जर्सी जय बजरंग शिरगाव टीमचे खेळाडू आहेत सध्या दिगंबर म्हात्रे आहेत, परंतु ही जर्सी ज्यांनी सौजन्य केले ते राजूदादा भोईर या स्पर्धेचे आयोजन करते आणि नेहमीच
या खेळाडूंच्या पाठीमागे, जय बजरंग शिरगावच्या पाठीमागे आधार स्तंभ म्हणून उभं राहणारं व्यक्तिमत्व आदरणीय राजूदादा भोईर आणि राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून दिली जाणारी खास करून सौजन्य केलेली जर्सी आहेत. आज त्या जर्सीमध्ये जय बजरंग शिरगावचा संघ हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. थँक्यू कॅमेरामॅन केवल. आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि जसं एका गोष्टीचा उल्लेख घनश्याम आपण करतात की आज राजूदादांच्या जोडीने आपण यात आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यातला त्या शिरगाव स्पोर्ट शिरगावची टीम, जय बजरंग शिरगावची टीम आणि आपल्या मास्टरचे काही खेळाडू आहेत त्यांनी सहकार्य केले आहेत. भरपूर सारी नावं आहेत, चर्चा पण करूयात कारण आपल्याच गावातील असलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच माध्यमातून आज इतकी मोठी स्पर्धा आयोजन करणं साधं सोपं काम नाही आहे. त्याच्यासाठी भरपूर मोठ्या गोष्टी प्लॅनिंग कराव्या लागत आहेत आणि त्या सर्व काही गोष्टी प्रॉपर पाहायला मिळत आहेत. 4थं षटक. एका गोष्टीची चर्चा मी मागच्या षटकामध्ये तुमच्यासोबत करत होते ती होती की विशाल पाटीलला स्ट्राईक दिली नाही. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आले होते, हर्ष आले होते, पण हर्षने एक चुकी केली होती. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्हाला काउंट करायच्या आहेत. जर ह्या गोष्टी काउंट नाही करू शकले ना मग क्रिकेटमध्ये पुढे नाही जाणार. विशालला स्ट्राईक पासून नॉन स्ट्राईकला ठेवलं होतं तुम्ही आणि हा दबाव, आता हा दबाव आहे मैदानाच्या मध्ये. एकदा की पुन्हा जय सुटलाय, जय सुटलाय मिळालाय जीवनदान. स्ट्राईक घ्यायचे बाबा विशालला. विशाल स्ट्राईक वरती गेलाय आणि संकेतला तिथून विकेट गमावावी लागेल. डीचे थांबवतोय कारण चर्चा घनश्याम आपण का करतोय. आताच्या नवतरुण खेळाडूंना काय गोष्टी समजणं गरजेचं आहे. याही गोष्टी आहेत. क्रिकेट खेळताना आपल्या साथीदाराला कधी तुम्हाला मैदानावरती स्ट्राईक द्यायचे आहेत आणि एकदा की त्याची बॅट बोलते ना त्याला स्ट्राईक एनवरती आणणं गरजेचंच आहे. ते कुठेतरी चुकलं होतं. नाही नक्कीच, कारण त्याला स्ट्राईक वरती आणणं, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 47 धावा फलकावरती लागले गेले होते. पण तिसऱ्या षटकावरती जर विचार केला ना तर तिथून आपण 51 धावा, म्हणजे अमोलने चांगली गोलंदाजी हाताळली, महत्वाचे खेळाडू बाद केले. सध्या चंद्रकांत आलाय, चंद्रकांतच्या माध्यमातून सध्या आपण बघतोय फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड समोर आला चेंडू लॉंग ऑफला. इथून पंकज आला या चेंडूवरती, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये फेकी खराब झालाय आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा आले. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 54 वरती. असं इथून 2 धावा सिंगल डबलने नाही चालणार. तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, गोलंदाजावरती तुम्हाला अटॅक करावा लागेल, त्याला दडपणात प्रेशरमध्ये आणावं लागेल, तर तुम्ही मोठे फटके खेळू शकता. मोमेंटम नावाची गोष्ट घनश्यामची क्रिकेटमध्ये असते. मोमेंटम एकदा की ब्रेक झाला ना की भल्या भल्यांची वाट लावतो. तो मोमेंटम शिफ्ट झाला होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 47 घेतल्या होत्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये अमोलनं त्या मोमेंटमला ब्रेक लावला होता. याही गोष्टी क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट आहेत. पण पुन्हा एकदा मोमेंटम आपल्या बाजूने घेऊन यायचंय. विशाल सांगतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या 1 मॅन शो बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. सेम टू सेम. ड्रिल कर, हिल कर, काही पण कर, विशाल बाबा 6 मार तू. मैदानाच्या मध्ये सध्या घासकोपरी सांगतायत आणि या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलायत. जाऊन पोहोचलं ती 60च्या घरामध्ये. अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला घासकोपरीनं गाठलाय. आता अर्ध्यापेक्षा थोडा कमी गाठायचा आहे. रन करायचे मैदानाच्या मध्ये 15 मध्ये 52. 15 मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 4 बॉल झालेत. 14 मध्ये 52 करायचे. आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र चालला बिटवीन द गॅप मध्ये, वेगाने चाललाय, परंतु क्षेत्ररक्षकाला तिथिक्स बॉल लढवला आहेत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा आल्यात. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आता शिल्लक आहे ते 13 बॉल मध्ये रन करायचे. घनश्यामजी 50 जावेची गरज आहे. काय वाटतंय इथून हा येणारा बॉल किती निर्णायक असेल? हा चेंडू जर विचार केला तर खूप निर्णायक असेल, कारण या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर ते कॅल्क्युलेशन आहे ना, समीकरण आहे ना, ते बदलताना पाहायला भेटेल. कारण तुम्ही पहिल्या षटकामध्ये चर्चा त्या गोष्टीची होईल, पण सध्या चंद्रकांत फटका केलाय मोठा, पाहायचा इंटू द गॅप. धर्मेश आले, धर्मेशने अडवण्याचा प्रयत्न केलाय पण धर्मेशच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे इथून जर विचार केला तर 68 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 12 चेंडू आणि 44 धावेची आवश्यकता. तुम्ही 12 मध्ये 47 बनवल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 12 मध्ये 47 बनवल्यात, आता 12 मध्ये 44 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय, तोपर्यंत जातोय आपण डीजे कडे. ऐकतो एक सुमधुर संगीत. सध्या आपण बघतोय
हा खेळाडू कक्ष आहे. अजून खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला विजयदादा बसलेले पाहायला मिळतात, परंतु आज संघाचे कोच आहेत. इथे महेश सारखा खेळाडू, अजूनही स्वराज सारखा खेळाडू, अजून बरेच खेळाडू आहेत. म्हणजे घासकोपरीची बॅटिंग लाईनअप अजूनही ते नंबर येणं बाकी आहेत आणि खेळाडू कक्षामध्ये चर्चा सुरू आहेत. आणि नक्कीच, आणि चर्चा कुठल्या गोष्टी सुरू आहे माहिती आहे का, की महेश होते, विजयदादा होते, की जेव्हा आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पिच करत होतो ना अमोल, तेव्हा तुम्हाला ऑन साईडला नाही, तुम्हाला ऑफ साईडला खेळायचं होतं. हीच चर्चा त्या डगआउट्समध्ये सध्या सुरू आहे. दुसरी गोष्ट तीही होती की बाबा त्या तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन घेतल्या होत्या, पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन घेतल्या होत्या, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही विशालला का स्ट्राईक दिली नाही, हाही प्रश्न होता. बऱ्याच जणांच्या मनामध्ये चर्चा होती की तिसऱ्या षटकामध्ये. पण घनश्यामजी अशी एक गोष्ट आहे की जसं आपण ऑफ साईडचा उल्लेख केला, पण ऑफ साईडला सध्या मैदानावरती पाहिलं तर ऑफ साईडला मारण्यापेक्षा ऑन साईड, कारण हवेचा जोत, हवेचा फ्लो ज्या दिशेने आहे. मागचा बॉल तर तुम्ही पाहिला ना, मागच्या बॉलवरती जो फटका प्रशांत, तो फटका तुम्हाला पुन्हा दाखवतील, कारण ज्या पद्धतीने तो फटका खेळला होता, हवेचा वेग होता. पहा ऍक्शन रिप्लेमध्ये हा फटका होता, एकतर फ्लॅट होता, धर्मेश होते, धर्मेशच्या डोक्यावरून हा बॉल गेला होता आणि धर्मेशच्या बरोबर त्या डोक्यावरून बरोबर गेला होता, हा फ्लॅट गेला होता. म्हणजे हवेचा फ्लो इतका आहे. संध्याकाळी काय होतं म्हणजे संध्याकाळी हा बॉल जात नाही, संध्याकाळी बॉल हातामध्ये जातो, फ्लॅट बॉल तुमच्या हातामध्ये जातो आणि तोच फ्लॅट आता सिक्सर गेला होता. हे दुपारचं सत्र आहे. नक्कीच पण नक्कीच त्या गोष्टी चर्चा तुम्ही केली, चांगलं विश्लेषण केलंय. पण मैदानाच्या आतमध्ये आता हे सर्व विसरावं लागेल, कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12मध्ये 44 धावेची आवश्यकता आहे. तर कुठल्या चेंडूवरती अटॅक करायचा की कुठल्या चेंडूवरती नाही अटॅक करायचा. पण गोलंदाजी मार्कवरती कोणाला तितीश आलाय. पहिलं षटक हाताळलं होतं तेव्हा 23 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. मग आता पुन्हा एकदा तशाच प्रकारचा अटॅक केला जाईल की इथून तितीश सांगेल की मी कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. कोस्माय खार्डी वर्सेस आपण जर विचार केला तर श्री गणेश घासकोपरी या दोन संघामध्ये 112 धावेचा पाठलाग करत असताना सध्या तरी आपण बघतोय 24 मध्ये 68 वर पोहोचलाय. 68 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 44 ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉलमध्ये रन करायच्यात 44. 44 धावेचं लक्षात, 22 धावेची प्रति ओव्हर तुम्हाला चालायचं आणि या मैदानावरती ते होऊ शकतं. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे जयवंत यांच्या हातामधून. बॉल सुटलाय, बॉल पाठीमागे चाललाय, तिथून बॉल लढवलाय चंद्रकांत भोईर यांनी. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय का काय घडलंय. जे घडलंय ते फिल्डरला प्लेअरला माहिती आहे, कारण तिथून बॅट चेंज साठी फलंदाज निघाले होते. नाही, ती बॅट चेंजची तर मागणी होती, पण दुसऱ्या बाजूला ओव्हरथ्रो झाला होता. कदापि बॅट्समॅन त्या विचारामध्ये होते की बाबा स्ट्राईक विशाललाच द्यायचे आहे आणि त्याच विचारामध्ये राहिले होते. येणारे 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉलमध्ये रन करायचे 43. बिलीव्ह इन अचीव, नेव्हर गिव्ह अप. अगदी स्वतःला म्हणावं लागेल, हो आम्ही करू शकतोय. हा आत्मविश्वास तुम्हाला मैदानाच्या मध्ये अगदी पुढे घेऊन यावं लागेल. फटका छान खेळलाय क्षेत्ररक्षक आहे धर्मेश, त्या ठिकाणी फिल्डिंग केलंय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी खराब झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे दुसरी धाव कंप्लीट. एक तर थ्रो प्रॉपर नव्हता आणि थ्रो इतका लेट झालाय की बॅटरनं 2 धावा पूर्ण केल्यात. ह्या 2-2 धावा देखील घनश्यामजी एनर्जी लेवल वाढवणार असतील घासकोपरीला. नक्कीच एनर्जी लेवल वाढवली जाईल. पण महत्वाचं काय माहिती का, एनर्जी वाढली जाईल. मला वाटतं ही क्लिप पण येईल. पण नेमकं काय घडलं माहितीये का, जेव्हा तितीक्ष यष्ट्यांच्या जवळ होता नॉनस्टेक एंडला, तेव्हा तिथे विकेट होता. पण तिथे नाही, तिथे विशालच्या विकेटच्या दिशेने गेलेत आणि त्यामुळे येणारे 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 41 धावेची अजूनही गरज आहे. 10-41 फटका खेळलाय समोर समोर समोर, बरोबर मंचावरती आलाय आणि संकेतच्या दिशेने झालाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पार, कडक षटकार. थँक्यू. षटकार 6 धावा आहेत. डीजे आमचा सध्या आहे, कारण डीजे ऑपरेटर मध्ये जयदीप दादा आहेत, धनेश दादा आहेत, नितीन दादा आहेत. तिथेही 3 डीजे ऑपरेटर. कुठली गाणी लावायची नाही लावायची यांच्यामध्ये चर्चा रंगल्या आहेत. विजयजी मात्र यांचं आगमन होतात. विजेता आपलं स्वागत आहे. या विजेता आपण मंचावरती या. धावसंख्या 77. पुढचा बॉल फुल टॉस बॉलला ढकललाय, पुन्हा एकदा खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. विशाल आज विशालची बॅट बोललाय आणि विशालचं अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. 16 बॉल मध्ये 50 धावा आणि त्या एका बाजूला आपण पाहिलं तर 16 बॉल मध्ये 50 जयवंतनं मारल्या होत्या. त्याचं उत्तराचं प्रत्युत्तर विशालनं दिलंय. 16 बॉल मध्ये 50. पण विशाल सांगतो बाबा सेलिब्रेशन नाही, मॅच जिंकल्यानंतर तर सेलिब्रेशन होणार आहेत. पण मागची मला ती कॅच आठवते.
एक सुटलेली कॅच आठवते माझ्या डोक्यामध्ये सातत्याने तेच सांगतो बाबा, एक सुटलेली कॅच, एक मिळालेलं जीवनदान, जीवनदान जीव 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 घेणी ठरते माणसावरती. धावपलकावरती धाव आणि विशालची बॅट, विशालनं दाखवलंय एमबी कंपनीची बॅट आहे त्याने सध्या. मात्रे ब्रदर्स मात्र ब्रदर्स एमबी ब्रँड आहे ती मात्र दाखवली जात आहेत. 8 मध्ये 29 आहेत. 8-29 ची गरज आहे मैदानाच्या मध्ये. मना रिचाने खरेपर असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल, आणि आचरणात जर निरंतर असेल ना एव्हरीथिंग इज पॉसिबल. हो आम्ही करू शकतोय. घनश्यामजी इम्पॉसिबल शब्द जर पाहिला ना त्याच्यातला सुरुवातीचा आय बाजूला काढला, मध्ये ए टाकला. आय एम पॉसिबल, आय एम पॉसिबल, विल बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अप्रोच चालायचं आहे. 8 मध्ये 29 ची गरज. स्ट्राईकला विशाल पटका खेळला, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या जवळ. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न. हो माय गॉड, 2 धावा कंप्लीट झालाय का पंचाने तिसऱ्या अंपायर्स कडे रेफर केलंय. विशालसाठी आमचे ज्ञानेश्वर दलवी आपल्या घासकोपरीचे ज्ञानेश्वरजी यांच्याकडून खास करून त्याचं अभिनंदन विशालचं केलं. आणि विशालसाठी या इनिंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाहण्याचा प्रयत्न केला जातो, थोडंसं क्लोजली पाहूयात. ज्यावेळी हातामध्ये बॉल आलाय त्यावेळी ती बॅट आहे ती स्लाइस झालाय, ती आलाय क्रीज मध्ये की नाही आली, तीक्ष्ण बॉलला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती बॅट येत असताना फलंदाज बाद होता. थोडासा काही फरक होता आणि तो फरक मात्र जाणवला. बॅटर आउट, दुसऱ्या धावेसाठी रनआउट. ही डीबीएनची स्पेशालिटी आहे घनश्यामजी, कारण दूध का दूध, पाणी का पाणी सर्व काही स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 1 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 84. आणि नक्कीच एक गोष्टीचा उल्लेख सातत्याने आपण करतो, डीबीएनने खूप चांगली प्रगती केली. आणि सध्या तरी आपण मॅचच्या दिशेने जर गेलो ना तर कुसुमा खार्डी संघाचे जे जर विचार केला तर जे प्रेक्षक असतील ना तर ते विचार करतील की दादा आता 112 मारल्यात तर अजून किती मारायच्या. तोही विषय असेल, कारण सध्या जर आपण विचार केला ना तर श्रीगणेश घासकोपरी संघाने चर्चा त्या गोष्टीची होईल. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघितलं गेलं तर शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा हा शेवटचा चेंडू निर्णायक ठरेल. आणि बॅटिंगला कोणाला संस्कार आलाय, संस्कारवरती आता घासकोपरी संघानं किती संस्कार केलं ते महत्वाचे आहेत. बॅटर संस्कार आलाय, संस्कारवरती घासकोपरी संघानं संस्कार किती दाखवल्यात. येणारे बॉल 7 बॉल मध्ये रन करायचे 28. 728, 7-28 ची गरज रंगलेला मॅच सध्या तितीश गोलंदाजीवरती. आतापर्यंत 1.5 षटकांच्या स्पेल मध्ये धावा खर्च केले 39. हा बॉल अगदी इम्पॉर्टंट आहे. विशाल पाटील स्ट्राईक एंडला, समोर तितीश. ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल, समोर फटका खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का नाही गेला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ. 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न, विशालला स्ट्राईक घ्यायची आहे. हो धावलाय, जरी मी थकलोय परंतु धावणार आणि धावणार हेच मैदानावरती दाखवलंय. 5 ओव्हर मध्ये रन झाला 87. स्क्रीनवरती समीकरण तर तुमच्या नक्कीच येणार आहे. येणारे शेवटचे समाजसेवक संदीप दादा पाटील यांच्याकडून देखील विशालच्या इनिंगसाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. 6 बॉल मध्ये 25 धावेची गरज. ओ माय गॉड, जर विशालनं हा सामना 6 बॉल मध्ये 25 धावा बनवल्यात किंवा त्या दोन्ही बॅट्समॅन 6 बॉल मध्ये 25 बनवल्यात तर एकविराची ट्रिप देखील दिली जाणार आहे महेश पाटील यांच्या माध्यमातून. आता कंपॅरिझन पहा. कोसमाय खार्डी संघ 92 ला 1 विकेट, श्री गणेश घासकोपरी 87 ला 5. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज मैदानाच्या मध्ये येऊ लागलाय, कारण रंगलेली मॅच. जसं बऱ्याच वेळी घनश्यामजी म्हणतात ना की छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये कधी कधी पूर्ण होत नाही, पण मोठी धावसंख्या क्रिकेटमध्ये नेहमी पूर्ण होते. आता तशीच मॅच रंगलाय. नक्कीच. आणि तुम्ही या मैदानावरती बऱ्याचशा मॅचेस बघितल्यात, त्या धावा चेस झाल्यात, त्यामुळे या मैदानाला काही नवीन नाही. पण 112 धावा चेस होताना सध्या तरी आपण विचार केला तर शेवटचा चेंडू, शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण सध्या बघतोय हार्दिक आलाय. आता हार्दिकला चांगली कामगिरी करावी लागेल तर चांगल्या हार्दिकच्या शुभेच्छा येतील. एक विल बी पॉइंट आहे घनश्यामजी आपल्यापर्यंत त्या दिशेने येतो, कारण आता 6 षटकांच्या मॅचेस मध्ये तुम्ही तुमचे प्रमुख गोलंदाज वापरलाय. 6व्या षटकासाठी कोणाला आणणार हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जसं किरणजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत, यश चव्हाण घासकोपरे यांच्याकडून 1000 आहेत, दिलीप दादा पाटील यांच्याकडून जर्सी दिली जातील ही मॅच जिंकली तर, रोहित पाटील डीजे शिवशंभो यांच्याकडून जर्सी दिल्या जाणार आहेत जर क्वालिफाय झाला तर. अनेक पारितोषिक आहेत. 6 मध्ये रन करायचे आहेत 25.
पहिल्याच बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पार 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 सिक्सर. धनेश दादा आणि जयदीप दादा परफेक्ट लावलंय. किसमे दम 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 कम मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. पहिलाच बॉल काय फटका खेळलाय विशाल पाटीलच्या बॅट मधून. वा 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 विशाल, मन जिंकल्यात. नक्कीच. आणि टॉसबॉक्स मध्ये चर्चा झाली होती की आम्ही 100 करू, पण महेश शांत होते. तुम्ही 100 केल्या तर आम्ही चेस करू, पण सध्या तेच पाहायला भेटतंय. 93 पलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 19 धावेची आवश्यकता आहे. चेस करू. चेस केल्यानंतर तुम्हाला ड्रेस पण भेटणार आहेत. ड्रेस भेटणार आहेत, जर्सी भेटणार आहेत, त्याची चर्चा आहे. ड्रेस भेटेल, एकविरीला जाण्याची ट्रिपही भेटणार आहेत, पण पारितोषिक आहेत. नक्की त्या दिशेने येईल. एकविरीला जाण्याची ट्रिप आहे ना, पण या ट्रिप मध्ये काय काय सोय आहे ती पण सांगायची आहे. 5 मध्ये 19 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार झाला. पुन्हा षटकातील पुढचा बॉल घेऊन फुल टॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये नाही बॅटवर त्याला. आता काही जणांचे डोक्यावरती हात गेल्यात. काही जणांनी अगदी निराशा व्यक्त केलं की हा बॉल का बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवू शकले नाहीत. पण कधी कधी असं होतं. मागचा बॉल चांगला बॉल होता, चांगल्या बॉलला विशालनं षटकारामध्ये पाठवलं होतं. हा बॉल खराब होता आणि त्याच्यावरती फायदा नाही घेऊ शकले. कधी कधी होतं असं. तर नक्कीच. पण सध्या तरी आपण बघतोय 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती षटकार आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला भेटेल. फटका केलाय, समोर केलाय, व्ही मध्ये केलाय, चेंडू आलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार. जश्न चलेगा बाण बाजा भारत घासकोपरी सब कुछ लेके आने वाले हे. मैदानाच्या आतमध्ये पहा फटका. घनश्यामजी, एका गोष्टीची चर्चा आहे. जितकी एनर्जी आपण मागच्या काही मॅचेस मध्ये नाही लावली ना, त्याच्यापेक्षाही दुप्पट एनर्जीने कॉमेंट्री करावी लागते. आता इतका जबरदस्त मॅच सुरू आहे. कोण म्हटलं होतं की होणार नाही बाबा. समोर बॅट्समन विशाल असेल ना तर सर्व काही होऊ शकतं. येणारे बॉल 3 मध्ये करायच्यात रन 13 मारावाला खेळले. तेरी मेरी वाली कहाणी आहे आणि तेरी मेरी वाली कहाणी मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकणार ही क्रिकेटची प्यारी दुनिया मैदानावरती सध्या. पण आपण सध्या बघितलं गेलं प्रेक्षकांनी या मॅचला खूप साऱ्या पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा आता 600 पेक्षा अधिकतम लोकांनी पाहिलेली आहेत, पाहतायत, सध्या ऑन आहेत. 3 मध्ये 13ची गरज आहे. विशाल स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल बॅटची एज घेतलाय. बॉल पाठीमागे चाललाय. रन तर गेलाच. ओ माय गॉड, पाठीमागे सुटलाय बॉल. डबलचा प्रयत्न केला जाईल. विशाल स्ट्राईक एंड वरती गेलाय. हो, जरी मी थकलेलो असलो परंतु मॅच मला सोडायची नाहीये. पाठीमागे बॉलही अडवण्याचा प्रयत्न झालाय. घनश्यामजी 2 मध्ये करायचे रन 11 करायचे आहे. चेंडू असतील 2. 11 वरती जर इथून धावा आल्या ना, 11 धावा आल्या तर बऱ्याचशे प्राइज आहेत. पण इथून विशालला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. सध्या स्ट्राईक घेतलेत, जबाबदारी घेतले, मग ती जबाबदारी पूर्ण करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. काही जणांनी जबन घेतलं घासकोपरीच्या गावामध्ये. बाबा आता तो तोंडामध्ये घास पण जात नाही. त्याचं कारण आहे की बाबा 2-11ची मॅच आहे. काही जणांचे जेवणाचे ताट बाजूला गेले आहेत, पण पहिला मॅच पाहिजे आहे. घासकोपरीमध्ये अनेक स्मार्ट टीव्ही सध्या ओपन केले आहेत. युट्यूबला पहिला डीबीएन चॅनल गेलं. डीबीएन चॅनलवरती युट्यूब आणि तिथून हा मॅच पाहतायत. काय क्रेज झाला, मारुती चषकाची क्रेज, त्याच्यामध्ये रंगलेला मॅच. 2 मध्ये रन करायचे 11 आणि असं काही झालं तर या स्पर्धेचा तो घनश्यामजी विक्रम होणार आहे. नाही, विक्रम होणार कारण ही स्पर्धा विक्रमी होण्यासाठी स्पर्धा आयोजित केली राजूदादा भोईर आणि खूप छान पद्धतीची पाहायला भेटते. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. फटका खेळलाय, मिस टाइम झालाय. चंद्रकांत सध्या आपण बघतोय इथून फलंदाज जर आपण बघितलं गेलं तर परतावं लागते. गडी बाद झालाय आणि इथून फलंदाज बॅक. थँक्यू. 23 बॉल मध्ये 68 धावेची 8 षटकार आणि 1 चौकार. 295च्या स्ट्राईक रेटनं विशालनं बॅटिंग केली. एकदा विशालसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. काय बॅटिंग त्याने केलंय. मॅच मध्ये त्यानं आशा अपेक्षा सर्व काही पल्लवी ठेवल्या होत्या. इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत गेले होते आणि विशालनं धुवाधार बॅटिंग केलंय. जबरदस्त बॅटिंग विशालची पाहायला मिळाली. फक्त जर 3रं षटक होतं ना, त्या 3ऱ्या षटकामध्ये कुठेतरी गेम बदलला होता. कदापि त्या 3ऱ्या षटकामध्ये रन नाही आल्या आणि विशालला स्ट्राईक तिथे मिळाली नव्हती आणि तिथे विकेटही आले होते.
अमोलचं ते षटक होतं. ही मागची कॅच फास्ट जयवंतनं कॅच घेतली. बाबा कराडेवाला देखील सांगत होते की मॅच काहीतरी वेगळं होत होतं. पायावरचा बॉल महेशने फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय आणि 6 धावेनं मॅच मध्ये फक्त 5 धावेनं सामना गमवावा लागलाय. आणि फक्त 5. नक्कीच. आणि धनंजय तो फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता ना तर नक्कीच सेलिब्रेशन सुरू झालं असतं. इथे सामना जिंकलाय कुसुमा खार्डी संघाने, पण चेहऱ्यावरती हास्य नाही, कारण 112 धावा करूनही त्या चेसला येतात, हे खूप महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट त्याच अँगलने मी विचार केला की खार्डीचे समर्थक देखील बाबा प्रश्नामध्ये होते. इतक्या रन मारून देखील त्या रन चेसच्या दिशेने चालल्या होत्या. आई माझी आणि ज्या 5 धाव्यानं घासकोपरी संघ पराभूत झाला ना, त्या 5 धावा कुठल्यात माहिती का? पाठीमागे नो बॉलला चौका गेला होता. घासकोपरी संघ ज्या 5 धाव्यानं पराभूत झाला महेश पाटील, त्या 5 धावा नोच्या होत्या. नोला आलेला चौकार होता पाठीमागे, त्याच 5 धाव्यानं तुम्ही पराभूत झालात. पण क्रिकेटचा खेळ जर तरला थारा राहीत जे काही मैदानामध्ये झालाय, पण दोन्ही संघासाठी झाल्या. खार्डीने सुरुवातीला जयवंतने चांगली इनिंग खेळली, त्याच्या प्रत्युत्तरात विशालनं चांगली इनिंग खेळली होती. फक्त त्या तिसऱ्या षटकामध्ये अमोलही प्रश्नामध्ये होते की आता करायचं तरी काय, पण घासकोपरीनं सुंदर असा खेळ दाखवला मैदानाच्या मध्ये आणि मॅचला जिंकलाय तो टीम कोसमाई खार्डी संघानं. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या खेळाडूचा मानकर नाव आहे मिस्टर जयवंत. दोन्ही संघ फॉर्मॅलिटी कंप्लीट करा. विशाल अभिनंदन. खूप